जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता दादासाहेब कोरेकर सर आज आपल्यापुढे काही जुन्या आठवणी घेऊन इथं उपस्थित आहे. आज आमच्या लग्नाचा 53वा वाढदिवस आणि या निमित्ताने ज्या ज्या थोरा मोठ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या या सर्वांचे आभार मानून माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे. आपण अहिल्यानगर रोडने गेल्यानंतर पुढे शिरूर तालुका लागतो आणि शिरूरचं घोड नदी ठिकाण ओलांडल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा सुरू होतो, पारनेर तालुका, आणि या मुक्काम पोस्ट पळवे, खुर्द आणि बुद्रुक तालुका, पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमचा विवाह झाला. अर्थात या विवाहाच्या निमित्ताने 53 वर्षाच्याच नाही तर जवळजवळ 65-66 वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि या भागामध्ये पुढे गेल्यानंतर शिरूरपासून एक 15-16 किलोमीटर अंतरावरती पळवे, बुद्रुक आणि खुर्द अशी 2 गावं लागतात. ती महामार्गापासून उजव्या हाताला एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि अशा प्रकारची ही गावं तशी इतिहास प्रसिद्ध. कारण पळवे बुद्रुक आणि पळवे खुर्द इथं गेल्यानंतर काही जुन्या आठवणी जशा जाग्या झाल्या तसेच त्याचबरोबर तिथं काही ऐतिहासिक ठिकाणंही पाहायला मिळतात. अर्थात सोपे तालुका अहिल्यानगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार साबुसिंग महाराज आणि कृष्णाजी पवार यांचं पवार घराण्याचं ठाणं उभं होतं. आणि स्वराज्यामध्ये ज्या घराण्याने मोठी सेवा केली आणि या राज्याचा विस्तार केला, ज्यामध्ये अनेकांनी आपलं बलिदान केलं, त्या सुपे घराण्याच्या वीरांपैकी एक केरोजी, सरदार केरोजी पवार यांची पळवे खुर्दमध्ये समाधी पाहायला मिळते. आणि इतिहासाचा मागोवा घेत असताना केरोजी पवारांची समाधी या ठिकाणी पाहिल्यानंतर त्याचं दर्शन घेऊन पुढे चालत असतो. अर्थात या ठिकाणी एक हांडे देशमुख परिवार हा पूर्वापार राहत आहे. इतिहास प्रसिद्ध हांडे देशमुख परिवाराचे त्यावेळेला माझे काका कैलासवासी नारायणराव संभाजीराव हांडे देशमुख, त्यांचे बंधू बापूसाहेब संभाजीराव हांडे देशमुख, माझ्या मावशी कासूबाई हांडे देशमुख, अशा प्रकारच्या मंडळीच्या मध्ये बालपणापासूनच्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मी 7वीत असल्यापासून काका आणि मावशीकडे जाणं असायचं. आणि याच गावामध्ये देशमुखांचा एक प्रसिद्ध वाडाही आहे. त्या वाड्यामध्ये एके काळामध्ये 60-70 माणसाचा एक परिवार गुण्या गोविंदाने नांदत होता. आणि त्या वाड्यामध्ये जी बुजुर्ग माणसं होती ती सोन्याबापू हांडे देशमुख, त्यांचे बंधू गंगाराम, विठ्ठलराव आणि गोटीराव आणि इतर मोठा परिवार होता. या परिवारामध्ये उत्पन्नाचं साधन म्हणजे मोठ्या प्रमाणात शेती तर होती. त्या काळामध्ये दुर्लभ आणि दुर्मिळ असा ट्रक त्यांच्याकडे होता, पिठाची चक्की होती. माझे मावस भाऊ बबनराव, मंडोबा आणि साहेबराव वेगवेगळी कामं करायचे आणि इतरही त्यांचे चुलत बंधू. अशा प्रकारचं ते गाव खुर्द म्हणून देशमुखांचं पळवं अशा प्रकारची त्याची प्रसिद्धी आहे. अर्थात परंपरेनं देशमुख की या घराण्यामध्ये असल्यामुळे आम्हालाही आमच्या या नातेवाईकांचा अभिमान वाटायचा. आणि या वेळेला मी BA झालो. BA उत्तीर्ण झाल्यानंतर स्थळ यायला सुरुवात झाली लग्नासाठी. आणि त्याच वेळेला असं मला कधीही वाटलं नव्हतं की आपलं लग्न इथे जमेल. मी काका आणि मावशीकडे मी आता 7वीत असल्यापासून म्हणजे 12-13 वर्षाच्या पासून किंवा त्या अगोदरही माझं लग्न कार्याच्या निमित्ताने किंवा काका मावशीकडे जाणं येणं असायचं. परंतु त्यांनी ठरवलं आणि शेजारीच असलेल्या पळव्यामध्ये लग्न पुढे जमला. मग आणि 22 मे 1973 रोजी तिचं लग्न संपन्न झालं. आणि त्या लग्न जमवण्यामध्ये नारायणराव संभाजीराव
हांडे देशमुख हे माझे काका आणि जयवंतराव पळसकर म्हणून एक बुजुर्ग व्यक्तिमत्व, परवा त्यांची मुलाखत आम्ही प्रकाशित केले. ते पळवे बुद्रुकमधले एक ज्येष्ठ नागरिक आणि अति प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व. यांनी ठरवलं, कारण मी आणि आत्ता माझी झालेली पत्नी हे पूर्वी सुमन दशरथराव कळमकर घराण्यातील, त्याही BA होत्या, मी BA होतो. नातेवाईकांनी ठरवलं आणि आमचं लग्न त्या पळव्यामध्ये झालं. आता त्यावेळचे लग्न म्हणजे मोठा थाटमाट काही नसायचा, कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण नसायची, साधेपणानं लग्न लावायचं. अर्थात या परिवाराची इच्छा होती की लग्न हे अहमदनगरला लागावं, परंतु आमची एक इच्छा होती, आम्ही शिरूर तालुक्यातले पण शेजारी पारनेर तालुका, आणि आपलं लग्न आमच्या परिवाराला वाटलं की जवळ असावं, म्हणजे अनेक लोक सहभागी होते. आणि त्याप्रमाणे पळवे बुद्रुक येथे आमचा विवाह झाला, दारात मंडप घालून. आणि त्याची आठवणही आज या निमित्ताने डोळ्यापुढे आली. इथं काही प्रमुख अशी स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत. भैरवनाथ मंदिर आहे खुर्दमध्ये, त्यानंतर मठ आहे जो माळीबाबा मठ म्हणून एक सत्पुरुषाचा मठ आहे. सिद्धेश्वर महादेव म्हणून या परिसरातलं एक जागृत देवस्थान आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे केरोजीराव पवार सरदार यांची नामांकित असे पवार घराणे सरदार यांचं समाधी स्थळ आहे. या अशा प्रकारचं एक ऐतिहासिक ठिकाण, या ठिकाणामध्ये गेले 65 वर्ष माझं आणि माझ्या पत्नीचं जाणं येणं आहे. आणि लग्न झाल्यानंतरही गेले 53 वर्ष तिथल्या परिसराशी आणि तिथल्या नातेसंबंधाशी जोडलेलं जे नातं आहे ते प्रेमाचं नातं, स्नेहाचं नातं आजही आहे. अर्थात या पळव्यामध्ये 3 घरांनी आपल्याला अलीकडच्या पळव्यामध्ये देशमुख, हांडे देशमुख परिवार हा नामांकित परिवार आहे. आज त्याच्या अनेक शाखा झाल्या. एके काळामध्ये 50 वर्षापूर्वी एकत्र कुटुंब असलेलं आता विभक्त झालं. आणि या विभक्त कुटुंबामध्ये आता सुद्धा ते प्रगतीपथावर असलेला परिवार आहे. पूर्ण पारनेर तालुक्यामध्ये हांडे देशमुख पळव्याचे म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारे पलीकडे गेल्यानंतर जी माझी सासरवाडी किंवा ज्याला पळवे बुद्रुक म्हणतात, हे थोडंसं या पळव्यापेक्षा मोठं गाव आहे. आणि या पळव्यामध्ये 3 घराणी आपल्याला पाहायला मिळतील. एक कळमकर घराणं, जे माजी आमदार दादासाहेब कळमकर यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. कारण एक विधानसभेचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, ते एका छोट्याशा गावातला एका शेतकऱ्याचा मुलगा अहिल्यानगर अहमदनगरला जाऊन आमदार होतो काय, तेव्हा त्यांच्या नावाने हे गाव आता प्रसिद्ध झालेलं आहे. हे कळमकर म्हणजे कदम घराण्यातील कळमकर परिवार. मूळचं त्यांचं कदंब हेच देवक आहे. आणि कदंबापासून कळमकर असं अपभ्रम शब्द तयार होऊन ते आडनाव पडलं. हे घराणं इथं स्थायिक झालं. दुसरे घराणं आहे ते पळसकर हे मुख्य शाखा निकम घराण्याची शाखा आहे. आणि पळशीवरून स्थलांतरित झाल्यामुळे त्यांचं आडनाव पळसकर झालं. परंतु ही निकम घराणं एक राजवंश, निकुंभ राजवंश, त्या निकम घराण्यातलं हे घराणं. तिसरं जे घराणं आहे ते जाधवाचं घराणं. आणि हे जाधव घराणं म्हणजे प्रसिद्ध जाधव घराण्यातलं. आणि या जाधव घराण्यामध्ये एक कुणीतरी सरदार पूर्वी होऊन गेले असावेत किंवा पवार घराण्याचे सरदार असावेत ते, म्हणून तिथं एक प्रसिद्ध अशी जुनी मोठी जाधवगडी सुद्धा पाहायला मिळते. अर्थात इथं ही 3 घराणी राज्य करत असताना कदम म्हणजे कळमकर, पळसकर म्हणजे निकम, जाधव, आणि या घराण्याकडे मी चौकशी केली असता काही दिवसापूर्वी मी त्या गावामध्ये जाऊन आलो. जेव्हा जेव्हा मी त्या परिसरामध्ये फिरतो तिथं माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही. प्रत्येक घराण्याकडे, कारण 3 घराणी, मग पाटील के कुणाकडे, असं मी जयवंतराव अण्णा पळसकर यांना विचारलं की तुमच्या गावात पाटील के कोणाला होती, कोणाकडे होती, कोणत्या घराण्याकडे. तर त्यांनी सांगितलं की आमचे 3 घराणी इथं गुण्या गोविंदाने नांदतात. 3 घराणी एकमेकाचे नातेवाईक आहेत. आणि पाटीलकीचं वतन ते 10-10 वर्षांनी आमच्याकडे येतं. इथं पवार घराणं सुद्धा आहे या गावामध्ये. अर्थात पवार घराण्याची शाखाच मुळात सोप्यामध्ये उभी राहिली
त्यामुळे परिसरामध्ये अनेक पवार घराण्याची गावं आहेत आणि या पवार घराण्याच्या मर्जुमकीमुळं एकेकाळामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातला पारनेर तालुका आणि शिरूर तालुका दोन्हीकडे हे घराणं पसरलेलं असल्यामुळे हे प्रसिद्ध असं घराणं आहे. अर्थात कळमकरवाडीला सुद्धा कळमकर आहे. अर्थात पळव्यामधले कळमकर हे कदम घराण्यातले आहेत आणि कळमकरवाडीचे कळमकर हे जाधव घराण्यातले आहेत. म्हणजे फरक असा आहे बघा, देवक सुद्धा कळमकराचं देवक हे कदंब आहे आणि पळसकरांचं देवक हे कळक किंवा बांबू असं आहे. तेव्हा अशा प्रकारची इतिहास प्रसिद्ध घराणी ह्या भागातली पाहायला मिळतात. आजही त्या घराण्यातले उत्तम असे माणसं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती केली. आमचे मित्र इंद्रभान कळमकर आणि आप्पासाहेब कळमकर हे कळमकरवाडीचे आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये नामांकित असे प्राचार्य होऊन गेले. त्यांच्या अनेक बंधू आर्मीमध्ये मेजर पदापर्यंत पोहोचले. अशा प्रकारचं हे गाव आहे. वाडी जरी असली तरी गावासारखीच ती वाडी आहे. तिथं मोठ्या प्रमाणात दत्त उत्सव साजरा होत असतो आणि अशा प्रकारच्या या आठवणी ज्या जाग्या झाल्या त्याचं कारण की ती माझी सासरवाडी झाली. अर्थात आमच्या सासरवाडीचे लोक हे तिथं जरी राहत नसले तरी शेतीवाडी तिथं आहे, जाऊन येऊन ते असतात आणि अहिल्यानगरला स्थायिक झाल्यामुळे उद्योग व्यवसाय त्यांचे तिथं सुरू झाले. पुढे राजकारण सुरू झालं आणि तो परिवार तिकडे जरी स्थायिक झालेला असला तरी लग्न कार्याच्या निमित्ताने मी आणि माझी पत्नी सोमन उर्फ पद्मावती कोरेकर, जे पूर्वीचं कळमकर आडनाव होतं, आमचं जाणं येणं सतत या परिवारामध्ये असतं. परवाच आम्ही यांची जयवंतराव पळसकर, ज्यांना अण्णा म्हणतो आम्ही, हे आज 90 वर्ष त्यांनी पूर्ण केले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो आणि त्याचबरोबर त्यांची मुलाखत घेतली. आमच्या भागामध्ये या पारनेर आणि शिरूर हे दोन्ही तालुके जवळजवळ असल्यामुळे अनेक घरांनी तिकडचे आमच्या नात्यामध्ये जोडलेले आहेत. उदाहरणार्थ की नारायण गावाचे शेळके, त्या भागातले शिंदे, पठारे, त्यानंतर अनेक प्रकारची घराणी त्या भागामध्ये जी आहेत ती शिरूर आणि पारनेर तालुके जवळजवळ, जिल्हे जरी वेगळे असले आणि पवार घराण्यामुळे एक विशेष असं वैभव या तालुक्याला मिळालेलं असल्यामुळे आणि त्यातल्याच आमच्याकडे काही शाखा इकडे शिरूर तालुक्यामध्येही स्थायिक झाल्या. काही काळामध्ये त्यांनी राज्य केल्यानंतर इथं वतनी त्यांना पाटीलकी मिळाल्या या परिसरामध्ये आणि पुन्हा ते घराणं उदयनराव पवारांच्या काळामध्ये धार आणि देवास या ठिकाणी पुन्हा स्थायिक झालं. अशा प्रकारचा इतिहास या भागामधला पाहायला मिळतो. अलीकडं तशी अनेक प्रसिद्ध गावं आहेत. जवळ्याला सोमवंशी जागीरदार आहे. याच कळमकर घराण्याची एक शाखा देवासला, देवाचे महाराज पवार महाराजांच्या पदरी कोंडीबा कळमकर हे माझ्या पत्नीचे काका, ते तिथं दिवाणजी म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांचे पुत्र संभाजीराव आणि पुढचा परिवारही हा देवास धारच्या जवळ असलेलं माळव्यामध्ये मध्य प्रदेशात स्थायिक झालं. अशा प्रकारचा या गावाचा एक इतिहास पाहायला मिळतो. अर्थात जुनी माणसं आज हयात नाहीत, काही हयात आहेत, त्यांच्याशी नातेसंबंधानं आम्ही जोडलेलेच असतो. पळवे खुर्दमध्ये जसा देशमुख परिवार, तसाच देशमुख परिवार पळवे खुर्दमध्ये आणि इतर तिन्ही घराणी हे बुद्रुकमध्ये असले तरी गावं दोन्ही अगदी जोडी गावं आहेत. मध्ये फक्त ओढा वाहतो आणि दोन्हीचं नाव सारखं आहे, फक्त खुर्द आणि बुद्रुक. तेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळेला तिथं त्या गावचे पाटील होते, मुलके पाटील. परंपरेनं पाटीलकी या घराण्यात त्या काळामध्ये होती, ते रावसाहेब पाटील कळमकर. आणखी एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे, जी माणसं आता हयात नाही, ते जयसिंगराव अण्णा पळसकर. आज काही मंडळी जे 80च्या जवळपास आहेत, त्याचं मन्याबापू कळमकर, सोन्याबापू कळमकर, पाराजी कळमकर, जे आता हयात नाही, शिवाजीराव कळमकर, विजय कळमकर, भाऊसाहेब कळमकर, सोन्याबापू कळमकर, ठकाजी कळमकर, विकास जाधव म्हणून दादासाहेब कळमकर यांचे एक पिया असायचे,
पर्सनल असिस्टंट म्हणा किंवा त्यांच्याकडे जोडलेले असायचे सर्व कामं ते दादा कळमकर माझ्या आमदारांचे पाहायचे. म्हणून विकास जाधव हे जाधव घराणे तिथं स्थायिक आहे, त्याचे एक वारसदार ते बी आज हयात नाहीत, परंतु त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. निवृत्ती साहेब कळमकर हे शासकीय सेवेत होते, ते आज हयात नाहीत. बाबुराव पळसकर, त्यानंतर किसनराव पळसकर, जिजाबा पळसकर, भगत नावाचा एक परिवार नातेसंबंधातला आहे, त्यांच्याही आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. त्यानंतर सोनवणे परिवार नावाचा एक परिवार या गावामध्ये राहतो. विश्वनाथ आणि अनंतराव सोनवणे हे दोन बंधू या गावामध्ये स्थायिक होते सोनवणे घराण्यातले. त्यातले अनंतराव इकडे मुक्काम पोस्ट नावरे तालुका शिरूर इकडे स्थलांतरित झाले. त्यांची दोन मुलं उत्तमराव आणि महादेव आमच्या नावरे गावी आता कायमचे स्थायिक झाले. किसनराव कळमकर म्हणून मोठे व्यावसायिक आहेत, मोठं ट्रान्सपोर्ट आहे त्यांचं. त्यांच्या आणि त्यांच्या बंधूचं बाळासाहेब कळमकर म्हणून एक आहेत. आणि सेवा करणारे बाळासाहेब कळमकर सिद्धेश्वर मंदिराची देखभाल करण्यामध्ये ते अग्रेसर असतात. मोठी यात्रा भरते सिद्धेश्वराच्या आणि जवळपासच्या गावाची मोठी श्रद्धा त्या मंदिरावरती आहे. प्राध्यापक राजू कळमकर हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. MSc बाळू, कारण त्या काळामध्ये MSc झालेले म्हणून त्यांना नाव त्या बाळासाहेबांना MSc बाळू म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. आमचे दुसरे मेवणे बाळासाहेब कळमकर जे व्यवसायामध्ये होते, हॉटेल व्यवसाय, ट्रक व्यवसाय, त्यांनीही आपल्या कुटुंबाच्या लौकिकामध्ये भर घातली. आणि अशा प्रकारे या परिवाराचा हा दाखला आपल्या पुढे मांडताना मला या भागातल्या इतिहास प्रसिद्ध ठिकाणांची भेटी देण्याची आवड असल्यामुळे या निमित्ताने फिरणं झालं. आणि त्याचबरोबर ही माणसं जोडली गेली, तेव्हा या सर्वांना मी या निमित्ताने मानाचा मुजरा करतो. या घराण्यातील अनेक वीर जे एकेकाळामध्ये पवार घराण्याला जोडले गेले होते, कारण पवार घराण्याच्या फौजेमध्ये याच परिसरातली मंडळी होती आणि त्यांनी स्वराज्यासाठी कार्य केलं. म्हणून या सर्वांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.